मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या निवडणूक कार्यक्रमाला अखेर स्थगिती. विरोधी सभासदांकडून घेण्यात आला आक्षेप. सांगलीतल्या द मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळाली आहे. अल्पसंख्याक आयोग आणि राज्य वक्फ बोर्डकडून सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून घेण्यात येणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र तरी देखील विद्यमान संचालक मंडळाकडून मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम राबवण्यात येत होता. विरोधी सभासद गटाकडून या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. हाजी मुनीर जांभळीकर, आसिफ बाबा, अशरफ वांकर यांच्यासह इतर सभासदांनी निवडणूक प्रक्रियेला विरोध करत या निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रिया रद्द केली. मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या काही विद्यमान संचालक मंडळाकडून मनमानी पद्धतीने कारभार सुरू होता, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया आणि कारभार झाला पाहिजे व संस्थेला ऊर्जित अवस्था मिळावी हा उद्देश असून समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी काम झालं पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जांभळीकर व सत्तार यांच्याकडून राज्य वक्फ बोर्ड आणि केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे कमिटीच्या विद्यमान संचालकांनी विरोधात तक्रार देण्यात आल्या होत्या. त्यानंतर वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक आयोगाकडून निवडणूक घेऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती विरोधी सभासदांनी यावेळी दिली. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची 2026 ते 21 ची पंचवार्षिक निवडणूक ही मनमानी पद्धतीने बेकायदेशीर प्रमाणे जाहीर करण्यात आली होती. त्या संदर्भात आम्ही सभासदांनी त्याच्यावरती आक्षेप घेत होता. त्याला न जुमानता प्रक्रिया पाडत असताना बाकीच्या सभासदांनी सांगली जिल्हा वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने दिनांक 9/4/2026 रोजी सांगली जिल्हा वक्फ बोर्डाच्या ऑफिसमधून शासकीय कार्यालयामधून स्थगितीचा आदेश देण्यात आला होता. त्याला न जुमानता तशीच प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी पुन्हा महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आदेश आला की सदर निवडणूक स्थगित करण्यात यावी. त्याप्रमाणे आज 12 वाजेपर्यंत कोणी आले नव्हते. 12 वाजता त्यांना नोटीस बजावणी झाली. त्या नोटीसचा आदेश त्यांना देण्यात आला. त्या आदेशाला अनुसंगून सदर निवडणूक निर्णय अधिकारी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जे खाजगी नेमले होते त्यांना आदेशाची प्रत देऊन सांगली मुस्लिम एज्युकेशन कमिटीची पंचवार्षिक इलेक्शन 2026-21 ची निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या वक्फ बोर्डाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सुरू केली होती. त्यामधील त्यांच्या हित संबंधित सभासदांना घेऊन व उर्वरित सभासदांना वगळून ही बेकायदेशीर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. त्यास आम्ही सर्व सभासदांनी विरोध करून माननीय वक्फ बोर्ड, माननीय अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारीची दखल घेऊन वक्फ बोर्ड व अल्पसंख्याक आयोगाने ही निवडणूक बेकायदेशीररित्या असलेली ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज आम्ही 16/4/2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून इथे उपस्थित होतो. पण निवडणूक निर्णय अधिकारी ते जागेवर हजर नव्हते. ते 2 वाजता आले व त्यांनी निवडणूक निर्णय अभिपत्र दिल्यानंतर टाळाटाळ केली. मग सर्व समाजाने त्यांना समजावून सांगितले व समोरील लोक व तक्रारदार यांनी एकत्र बसून हा निर्णय ताबडतोब थांबवण्याची विनंती केली. तर निवडणूक अधिकाऱ्यांनी ती निवडणूक पूर्णपणे थांबवलेली आहे. त्याबद्दल ह्या कामी आम्ही वक्फ मंडळ व अल्पसंख्याक आयोगाचा मी आभार मानतो व आम्हाला न्याय मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानतो व पुढील प्रक्रिया निवडणुकीची माननीय वक्फ बोर्ड यांच्याकडे रीतसर परवानगी देऊन ही निवडणूक त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत पार पाडावी. मुस्लिम एज्युकेशन कमिटी 2026 ते 2021 ची इलेक्शन मनमानी कारभार व आपला स्वतःचा धाक दाखवून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न 25 वर्ष चालू आहे. त्या सर्व समाजाने मिळून ह्या प्रवृत्तीला ठेचून काढलं व सर्व समाजातील लोक एकत्र येऊन 2021 ची निवडणूक ही स्थगिती घेतली. आता पुढचा निर्णय सर्व समाजातील खाली घटकांना आणि वरच्या घटकांनी सर्वांनी मिळून ही संस्था संस्थेत आणून संस्थाचे नाव लपून संपूर्ण भारतात करावं एवढीच मी सगळ्या समाजाला विनंती करतो. इथे संस्था